गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? आम्ही पोहोचलो आता बाजारमध्ये, म्हणजे मलकापूर मध्ये. आता आम्ही गावी आलेलो होतो, तर मलकापूर मध्ये बाजार बोललो 2-3 दिवसाचं घ्यावे लागेल, त्यामुळे आम्ही काय केलं की निघालो आम्ही मलकापूर मध्ये बाजार घेण्यासाठी. तर फेमस असं मंदिर आहे आपलं विठ्ठल रुक्माई मंदिर, तर इथं पाया वगैरे पडलो आणि मग तिथून पुढे निघालो. चौकामध्ये महाराजांचं पण दर्शन घेतलं आणि बोललो इथून पुढे आता जाऊया मंडईमध्ये, कारण की आम्हाला भाजी घ्यायची होती आणि अनेक मसाले घ्यायचे होते, म्हणून आम्ही बोललो तर जाऊया. तर स्वरूप आणि भाऊ पुढे चाललेला आणि मी पाठून व्हिडिओ शूट करत निघालो. तर शेवटी पोहोचलो मंडईमध्ये भाजी घ्यायला. तर आता प्रत्येक अलग अलग भाज्या घेणार, कारण की आम्ही 2-3 दिवस राहणार होतो, त्यामुळे भाजी हे स्टॉक तर भरूनच ठेवला पाहिजे, कारण की आज तर आम्ही नॉनव्हेज बनवणार होतो. मग सगळा स्टॉक वगैरे आम्ही आता भरून ठेवणार आहे 2-3 दिवसाचा. मग आम्ही आता भाजी मार्केटमध्ये पूर्ण तुम्हाला पण दाखवतो. अशा प्रकारे मलकापूरचं हे भाजी मार्केट आहे. स्वरूपच हर एक ब्लॉक मध्ये मध्ये येत राहतो. त्याला बोललो जरा थांब, तुला पण मी घेणार आहे ब्लॉक मध्ये. आणि मग आम्ही तिथून बाहेर पडलो आणि जाणार आहे आता खाली मंदिरापाशी. तिथून बाहेर पडल्यानंतर आम्ही जस्ट हे बघा व्ह्यू, काय मस्त सुंदर असा व्ह्यू आहे मलकापूर मध्ये. तर आम्ही गेलो आता राईटला, एक किराणा मालचं दुकान आहे तिथे, कारण की आम्ही नॉनव्हेज बनवणार होतो, त्यामुळे मसाले वगैरे घ्यायचे होते. तिथून आम्ही मसाले वगैरे घेतले आणि जस्ट तिथून बाहेर पडलो. तर काय मित्रांनो, ही तर तुम्ही गाडी ओळखलीच असेल कुठली, ही कमांडर. आम्ही ना ह्या गाडीने भरपूर प्रवास केलाय, ते म्हणजेच मलकापूर टू घर. आम्ही ह्या गाडीने भरपूर प्रवास केला. तर मित्रांनो बसलो आम्ही गाडीमध्ये आणि निघालो खाली, कारण की आम्ही नॉनव्हेज घ्यायचं होतं, त्यामुळे. तर एक भाव आपल्याला तिथं भेटला आणि मला एक विचारायचं होतं त्याला की हे फळ काय आहे नेमकी, ते तुम्हाला पण दाखवतो. हे बघा हे. तर एका भावाने सांगितलं की आयुर्वेदिक फळ आहे, ते खाल्ल्याने आपली बॉडी पेन कमी होते. तर मग त्याची माहिती घेतली आणि पुढे निघालो. मग काय गेलो मस्तपैकी आपल्या मयूर चिकन वाल्याकडे आणि तिथून मस्त चिकन घेतलं आणि तिथून बी निघालो, डायरेक्ट घरी निघालो पटापट, कारण की आम्हाला लवकर पोहोचायचं होतं घरात. तर मित्रांनो आता घरी पोहोचलो आणि आमचं जेवण पण रेडी झालेलं आहे. तर आता जेवाय बसतो आणि मस्त भेटूया जेवण झाल्यानंतर ना आता. तर आता जेवण झालं आमचं आणि बाहेर बसलेलं आहे. मित्रांनो कसा वाटला ब्लॉग नक्कीच सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.